ता थे दस आ थे दस ता थे दस आ थे दस ता। आज योगा कसं आहे की आज आम्हाला इन्स्टिट्यूटला 24 वर्ष पूर्ण होऊन 25वा वर्ष सुरू झालेलं आहे। पालघरमधली ऑफिशियल अशी पहिली इन्स्टिट्यूट आहे की जिकडे अशी जागा घेऊन इन्स्टिट्यूट सुरू झाली। कारण का पूर्वी असे काय होते की घरोघरी दांडेकरांच्या घरामध्ये वगैरे स्टेशनला क्लासेस होते। काही गेल्यानंतर मी इन्स्टिट्यूट सुरू केली आणि आता 24 वर्ष पूर्ण होऊन 25वा वर्ष सुरू झालं। आपलं नाव काय? माझं नाव नित्या गौतम म्हात्रे। तर या योग नृत्य इन्स्टिट्यूट ऑफ डान्स आहे, तर या आयोजित नृत्योत्सव आज आहे। तर आपल्याला किती वर्षापासून हा तुम्ही हे डान्स वगैरे आणि हे सगळं योग नृत्य करता? मी वयाच्या 5व्या वर्षापासून शिकले आहे आणि मला शिकून आता 8 वर्ष झाली। मी मध्यमा प्रथमची एक्झाम देणार ह्या वर्षी आणि आपल्या क्लासला पुढच्या वर्षी 25 वर्ष कंप्लीट होती। अरे वा। तर आहे आता आमचा 16 असतो, दरवर्षी असतो। तर मला थोडंसं पॅरेंट्सला विचारायचं आहे, योग नृत्य इन्स्टिट्यूट ऑफ डान्स आहे आयोजित आज नृत्योत्सव आहे तुमचा, म्हणजे या किती वर्षापासून तुमच्या मुलांना तुम्ही या डान्स अकॅडमीमध्ये पाठवतो? 3 वर्ष झाले माझी मुलगी या अकॅडमीमध्ये शिकते। हे 3रं वर्ष आहे आणि खूप छान त्यांचं हे आहे शिकवणं सगळं हे अरेंजमेंट वगैरे खूप सुंदर आहे। मॅडम आपण काय सांगा? 3 वर्ष सेम आणि छान आपले अरेंजमेंट सगळं। येस मॅडम। 3 वर्ष आम्ही अटेंड करतो आहे आणि 3ही वर्ष आमच्या मुलांनी पार्टिसिपेट केलं, त्यांना खूप छान एक्सपिरियन्स आला आहे आणि मॅमचं नेहमी आम्हाला चांगलं कोऑर्डिनेशन असल्यामुळे पॅरेंट्सची थोडंसं फॅमिलियर असल्यामुळे काही क्वेश्चनिंग असेल तर आम्हाला चांगलंच त्यांच्या मुलीचं नाव मिळत आलं आहे आणि मुलींनाही त्याच्यात खूप चांगलं शिकण्या भेट। माझं नाव आराध्या निलेश वांदेकर आहे। मी 3rd शिकते। मला खूप चांगलं वाटतं डान्स, खूप चांगलं शिकवतात आणि माझं नाव अलंकृता अतुल पाटील आहे। मी प्रवेशिका पूर्णामध्ये आहे, 3rd इयर। मला असं वाटतं की खूप मस्त आहे आणि योगी डान्स खूप चांगलं शिकवतात। तू ह्याच्यातून कुठकुठल्या कला अवगत केल्यास, कुठकुठले फॉर्म्स तू या कथक या इन्स्टिट्यूटमधून शिकलीस? अजून मी कधी कधी भरतनाट्यम करते, नाही तर कधी कधी बॉलिवूड करते। माझं नाव अनुज्ञा प्रणव सूर्यवंशी आहे। माझं आता 3रं वर्ष पूर्ण होणार। योगिनी मॅम खूप चांगलं शिकवतात। जर आम्हाला काही डाऊट आला तर ते खूप लाड आणि प्रेमाने समजावतात आणि मी कथ्थक व्यतिरिक्त बॉलिवूड किंवा काही जे त्याच्या व्यतिरिक्त ते पण मी करते। भरतनाट्यम वगैरे कथक। सृजनशीलता, ज्ञान आणि प्रकाश यांच्या संगमाने आजचा हा मंगल सोहळा सुरू होत आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणतेही शुभ कार्य ज्ञानाच्या आणि प्रकाशाच्या साक्षीने सुरू करण्याची परंपरा आहे। त्याचप्रमाणे आज आपण दीप प्रज्वलन आणि नटराज वंदन करून या कार्यक्रमाची शुभ
राजेंद्र कुमार गंगानेजी यांना नमस्कार करतो. आपल्या या प्रोग्रामला आपण सुरुवात करत आहोत. प्रथम मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलवते. आपण सगळ्यांनी स्टेजवर यायचे नमस्कार करण्यासाठी. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आजचा हा पवित्र दिवस, मंगलमय क्षण आपण सर्वजण एकत्र येऊन साजरा करत आहोत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वंदन केले जाते ते आपल्या विघ्नहर्त्या, मंगलकर्त्या आणि बुद्धिदात्या श्री गणेशाला. आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर व्हावी, यशाचे नवीन द्वार उघडावे आणि ज्ञानाचा प्रकाश सतत मार्गदर्शक ठरावा, यासाठी आपण या कार्यक्रमाची सुरुवात गणराज गजानना या गणेश वंदनेने करत आहोत. तर थर्ड इयरच्या स्टुडंट्सचे आपल्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सादरकर्ती विद्यार्थी आहेत अलंकृता पाटील, अनुज्ञा सूर्यवंशी, आराध्या मांगरेकर, ओवी पाटील आणि मिहिका पोळ.
या वंदनेने संपूर्ण वातावरण पवित्र आणि भक्तिमय झाले आहे यात काही शंकाच नाही. असा हा गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव लाभो हीच प्रार्थना. आपला पुढील कार्यक्रम गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे ध्यानासाठी अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. आपल्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण गुरुवंदना अर्पण करणार आहोत. चला तर मग फर्स्ट इयरच्या स्टुडंटचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सादर करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत नायरा सुरी, विनायकी सुळे, याज्ञा माळी, देविका कराडकर, ईश्वरी धर्मे, उर्वी राऊत, सिया कराडकर. मध्ये मध्ये घुसेल ना, चालेल ना, मला फोटो काढा भेटणार ना पाहिजे. यातील एक विलक्षण शैली म्हणजे कथ्थक, जी आपल्या पायांच्या ठेक्यात मुद्रांमध्ये आणि विलक्षण अभिव्यक्तीमध्ये आपली कहाणी सांगते. आज आपल्या समोर सादर होत आहे नटरंग उभा या गीतावर आधारित कथ्थक नृत्य. आपणासमोर हे नृत्य सादर करण्यासाठी मी 5th इयरच्या स्टुडंट्सना आमंत्रित करते. सादर करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत पूजा झांटे आणि प्रगती यादव. या नृत्याविष्कारातून आपल्या भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आणि नृत्य शैलीचा अप्रतिम असा इतिहास आपल्यासमोर मांडणार आहे. तर आपल्या टाळ्यांच्या गजरात या नृत्य संपन्न कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत करूयात.
जेव्हा महादेव तांडव करतात तेव्हा सृष्टीत स्पंदने उमटतात. हा तांडव नाश करणारा असला तरी तो सृजनतेलाही जन्म देतो. कथ्थक हा भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार ज्यामध्ये पायातील घुंगराच्या टेक्यावर लय आणि भावनांचा मिलाप असतो. जेव्हा या अद्वितीय नृत्य शैलीतून तांडवाची ऊर्जा प्रकट होते तेव्हा काळही स्तब्ध होतो. आता आपण अनुभवूया तांडवातील वेगवान गतिशीलता. हे नृत्य आपणासमोर प्रस्तुत करण्यासाठी मी 5th इयरचा स्टुडंट नित्या म्हात्रे आणि द्रव्या आचार्य यांना रंगमंचावर निमंत्रित करते.
आहे नटराजाची ताकद. त्याच्या नृत्यात ब्रह्मांडाचा गूढ अर्थ दडलेला आहे. आजच्या या सादरीकरणातून आपण महादेवाच्या अद्भुत नर्तनाचा एक अंश अनुभवला. आपणासमोर सादर होत आहे तबला प्रस्तुती. मी श्री प्रवीण मदनलाल परदेशी सर आणि राजेंद्र पाटील सर, ज्ञानेश केदार सर यांना मंचावर आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. योगिनी मॅडम आणि त्यांच्या क्लासने तबला सादरीकरण करायला मला संधी दिली माझ्या स्टुडंटला, त्याबद्दल त्यांचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. ताल 3 ताल थोडंसं प्रस्तुत करतो, पेशकार 2-3 सांगतो. तर सुरुवात करतो. पुन्हा सर्वांना नमस्कार.
पालघरमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये असे थोडे प्रोग्राम होतात की एका कलाकारांकडून दुसऱ्या कलाकाराचा सत्कार. मला कल्पना आली की का नाही होत असं होऊ शकतं, कारण का वेगवेगळे संघ किंवा संस्था कलाकारांचे सत्कार करतात. पण माझ्या मनात आलं की आपण ह्या वार्षिक सोहळ्यानिमित्त माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यांनाही आपल्याच एरियामध्ये काही कलाकार आहेत त्यांची नव्याने ओळख त्याची ओळख करून देण्याची मला गरज नाही, कारण ते मुळातच त्यांच्या कलेमुळे प्रसिद्ध आहेतच. पण एक त्यांना माझ्याकडून एक आदरांजली म्हणून हा एक गौरव सत्कार करण्याचा आपण प्रोग्राम करत आहोत. सत्कार सोहळ्यानंतर परत आपण नृत्याचे प्रोग्राम अपर्णा म्हात्रे आणि सौ मोनिक मॅडम यांना मंचावर निमंत्रित करते. म्हणून कशी काढायची हा विचार करीत असताना मुलीने समोर हार्मोनियम आणून ठेवला. आपणास अगोदरच असलेली संगीताची आवड आणि वयाच्या 54व्या वर्षी सुरू झालेला सांगीतिक प्रवास तो कधी संपणार नव्हता.
8वी नंतर हार्मोनियम विशारद ही पदवी प्राप्त केली. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. सध्या आपण संगीताचे क्लासेस घेत असून निवृत्त ज्येष्ठ महिलांना घेऊन भजनी मंडळ सुरू केले असून त्यांनाही भक्ती मार्गातून आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहात. आपल्या या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, संगीतावरील प्रेमाबद्दल योग नृत्य संस्थेकडून आज आपणास गौरविण्यात येत आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हेमांगी मॅडम यांचा सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद मॅडम. जास्त वेळ नाही घेते, पण आज योगिनीचं पण मला कौतुक करण्यासाठी मी आले. कारण त्या छोट्या मुलांना म्हणजे कोवळ्या वयाची नृत्याचं आणि सगळं कलेचं शिक्षण देते. कारण कला शिकण्यासाठी वयाचं काहीच बंधन नाही. पण मला आता इथून पाहून असं वाटतं की मला पण लहान वयात शिक्षण मिळालं तर किती बरं असतं. तर ठीक आहे, वेगवेगळ्या निवड आणि हा सरकार खूप खूप धन्यवाद. आणि तुझा पुढे पुढे जाऊन कलाकार घडावे तुझ्या हातून आहे श्री जगदीश गोपाल सप्तर्षी सर. आपण आरोग्य पथकाच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून लहानपणापासून आपणास तबल्याची आवड आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून आपण तबला वाजवायला सुरुवात केली. आपण मुंबई येथील श्री नारायण प्रभू तसेच पंडित महेश शेट्टे, पंडित श्रीधर मात्रे यांच्याकडून तबल्याचे मार्गदर्शन घेतले आहे. गेल्या 25 वर्षापासून आपण तबला मार्गदर्शन करत असून अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना बसविण्यात आपला मोलाचा वाटा आहे. अनेक ठिकाणी कीर्तन, शास्त्रीय संगीत, नृत्य यांना साथ संगत केली आहे. आपल्या या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल योग नृत्य संस्थेकडून आपणास गौरविण्यात येत आहे. थोडी ग्रामीण भागात होता. तर त्या तुम्ही मॅडम खूप प्रयत्नपूर्वक क्लासेस घेतात, मुलांची तयारी करतात आणि आमचं थोडंफार योगदान त्याच्यामध्ये आम्ही द्यायचो. आम्ही पण काय खूप मोठे होतो असं नाही, पण आम्ही आमच्या परीने कलेची सेवा करत होतो. तर या निमित्त माझा सत्कार केल्याबद्दल आभारी. नंतर या योग नृत्य इन्स्टिट्यूटला 1001ची देणगी माझ्या प्रथमी देतो. मोठी आहे श्री ज्ञानेश्वर कौतिक माळे सर यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. श्री ज्ञानेश्वर माळे सर सर्वांना परिचित असणारं असं व्यक्तिमत्व. आपण कला क्षेत्रात BA ची पदवी संपादन केली असून ATD, BA पेंटिंग, डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन अशा अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. सध्या आपण मनी दांडेकर हायस्कूल पालघर येथे कला शिक्षक म्हणून गेली 20 वर्षापासून कार्यरत आहात. आपण शालेय व शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या विशेष प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि मिळविलेल्या प्रावीण्याचा आलेख उत्तुंग आहे. तसेच आपण विविध नामांकित संस्थांनी आयोजित केलेल्या 50हून अधिक चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. आपण जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अधिवेशन, कृती सत्रे व प्रशिक्षणात सहभागी होऊन स्वतः ज्ञान संपादित करीत आहात. आपणास फोटोग्राफी, फलकलेखन, पुरातन वस्तूंचा संग्रह करणे, गृह सजावट, संगीत ऐकणे, संघटनात्मक कार्य, कला प्रदर्शन व ऐतिहासिक वास्तू भेट देणे असे अनेक छंद आहेत. 70 पेक्षा अधिक पुरस्कारांनी आपणास सन्मानित करण्यात आले आहे. ही खरंच कौतुकाची बाब आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करायचे आहे. तसेच आपला 75 मिनिटात 75 राष्ट्रध्वज हा उपक्रम देखील उल्लेखनीय आहे. रेखांकित भावविभोर चित्रांचे शल्यचित्र आणि पुस्तक असे किंवा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार असो, हे सर्वच वाखाणण्याजोगे आहे. आपल्या कला क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल आपणास आज गौरविण्यात येत आहे. आपल्या उज्ज्वल यशासाठी खूप खूप शुभेच्छा.
अतिशय मनापासून धन्यवाद आदरणीय सुरी मॅडम आणि उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा जो परफॉर्मन्स या ठिकाणी बघितलेला मला खूप अतिशय मनापासून भावला तो. माझी ओळख अतिशय सुंदररित्या मॅडमांनी करून दिलेली आहे. मी पालघरमध्ये गेल्या 23 वर्षापासून कार्यरत आहे आणि खरंच कलाकारांकडून कलाकाराचा सन्मान ही जी संकल्पना योगेश्वरी मॅडम यांनी मांडली ती खरंच अतिशय मनापासून आवडली. 25 वर्ष सतत 25 वर्ष सुरी मॅडम या ठिकाणी डान्सचे क्लासेस घेत आहेत. खरं म्हणायला गेलं तर कला ह्या 64 कला आहेत आणि त्या 64 कलांमध्ये प्रमुख 6 कला आहेत. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन या कलांमध्ये मी चित्रकलेचा सेवक आहे आणि आदरणीय सुरी मॅडम ह्या नृत्यकलेच्या सेवक आहेत आणि अतिशय सुंदर असं पालघर शहरामध्ये मॅडम अतिशय सुंदर कार्य करत आहेत. त्याबद्दल मी माझ्यातर्फे जसं सप्तर्षी सरांनी 1,001 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे तसं मला माहीत नव्हतं की या ठिकाणी एवढा मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे. पण तसं जर मला पूर्वकल्पना राहिली असती तर मी माझ्या परीने काहीतरी एक योगदान दिलं असतं. तरीसुद्धा आज जाहीर करतो आणि नंतर कधी कधी कार्यक्रम असेल तर त्यावेळेस मी योगिनी मॅडमचं सुरेख रेखाचित्र मी काढून आणणार आहे आणि ते मी त्यांना भेट देणार आहे. खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद. पुढील प्रस्तुती आहे सोलो कथक. संगीत हा आत्म्याचा आनंद आहे, हृदयाचे स्पंदन आहे आणि मनाला उभारी देणारा एक अनमोल ठेवा आहे. भारतीय संगीत परंपरेतील एक मोहक अंग म्हणजे ठुमरी. भावनांनी ओसंबलेले कोमल आणि सुरळीत गायन. आज आपण अशीच एक सुंदर ठुमरी अनुभवणार आहोत. कछू छेडछाड मोहे ही ठुमरी सादर करण्यासाठी आपणासमोर येत आहे पूनम मोरे.
तेरी मटकी ले जात रही